तर आज आपण बघणार आहोत शेव टमाट्याची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2 पळी तेल, मोहरी अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1.5 वाटी भाजीचे शेव, 1 वाटी गरम पाणी, 1 मोठा टमाटा आणि सजावटीसाठी कोथिंबीर। तर आता इथे मोठ्या आकाराचा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे। आपण आता भाजी करायला सुरुवात करूया। गॅस चालू केला आहे, त्यात 2 पळी तेल टाकायचं। तेल गरम झालं आहे, आता त्यात आपण सगळ्यात आधी आले लसणची पेस्ट टाकूया। आलं लसणाची पेस्ट तडतडली की जिरं, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, जिरं मोहरी छान तडतडली आहे। आता त्यात आपण चिरलेला एक मोठा टोमॅटो टाकूया आणि व्यवस्थित परतून घेऊया। हे सगळं फोडणी देताना गॅस अगदी मध्यम आचेवर ठेवायचा आहे। हे बघा, टोमॅटो पूर्णपणे शिजला आहे। आता यात आपण मसाले घालूया। सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद, नंतर 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि यात अगदी थोडंसं आपण पाणी टाकूया, ज्याने मसाला करपणार नाही। आणि हे सगळं आता एकत्र करून घेऊया। बघा तर मसाले पूर्णपणे एकत्र झाले आहे आणि चारी बाजूंनी मसाल्याला तेलही सुटलं आहे। आता यात आपण 1 वाटी पाणी टाकूया। पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता ह्या पाण्याला छान उकळ फुटेपर्यंत गरम होऊ द्यायचं आहे। गॅस वाढवते मी थोडासा। हे बघा, इथे पाण्याला छान उकळ फुटलेली आहे। आता आपण जे 1.5 वाटी भाजीचे शेव घेतले होते ते आपण त्यात टाकूया। टाकल्यानंतर हे 1 मिनिट असेच असू द्यायचे, हलवायचे नाही आणि गॅसही बारीक करायचा। तर इथे 1 मिनिट आता झालेला आहे। हे भाजीतले शेव आपण पूर्णपणे एकत्र करून घ्यायचे आहे। आणि 5 मिनिटं बारीक गॅसवरतीच शिजू द्यायचं आहे। हे बघा, ते शेव पूर्णपणे शिजलेले आहे। आता यावर आपण कोथिंबीर टाकून गार्निशिंग करूया आणि गॅसही बंद करू।
तर ही आपली शेव टमाट्याची भाजी तयार आहे.